तर बातमी आहे सोलापुरातून। माढ्यातील अजित पवारांच्या IPS अधिकाऱ्याशी वाद झाल्याच्या प्रकरणामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी पत्रकार परिषद घेत मुरुम उपसा प्रकरणातील व्हिडिओ दाखवलेला आहे। मुख्यमंत्र्यांना त्यांनी विनंती केली आहे, अधिकाऱ्यांसह पोलिसांना फ्री हँड द्या अशी मागणी मोहिते पाटलांनी केली आहे। तर संबंधित प्रकरणातील खरे माफिया बाजूला राहिलेत आणि सरपंचांनी ग्रामसेवकाला बळीचा बकरा बनवल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटलांनी केला। त्यांना ही मागणी राहील की आपण कलेक्टर, SP, वन उपवन निरीक्षक आणि त्या ठिकाणच्या DYSP यांना पूर्णतः मोकळा हात द्यावा। खरे माफिया कोण आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम नक्कीच डिपार्टमेंट करेल। खरे माफिया यातून बाजूला राहिलेले आहेत आणि बळीचा बकरा या ठिकाणी सरपंच आणि ग्रामसेवकाला केलं जाईल। जर नक्की त्या ठिकाणी DYSPंना मोकळा हात दिला तर मूळ माफिया हे सगळ्यांसमोर येतील। नाही, ते जुने सहकारी जरी असले त्यांचा स्वभाव त्यांच्या पद्धतीने आहे, ते बोलण्याची पद्धत त्यांची असते। अधिकाऱ्यांना धाकात घेतात, कार्यकर्त्यांना धाकात घेतात, नेत्यांना धाकात घेतात। आता ते बोलतात त्याचं कसं आत्मसात करावं हे अधिकाऱ्यांना आणि समोरच्या कार्यकर्त्यावर अवलंबून असतं की त्यांच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा लावायचा का बरोबर लावायचा। त्यांना माहिती दिली, त्या कार्यकर्त्यांना तुम्ही सर्व माध्यमाने आणखी एक व्हिडिओ दाखवला पुन्हा वेगळाच। आता ती काय पार्श्वभूमी मला त्याच्या खोलात बी जायचं नाही, पण माहिती देणाऱ्या ज्या लोकांनी, ज्या कुठल्या गावातल्या लोकांनी ज्यांनी कुणी माहिती दिली असेल ती एखाद्या वेळेस दादांना खरी माहिती दिली नसेल, त्याच्यामुळे दादा एखाद्या वेळेस चिडले असतील असंही असू शकतं किंवा दादांना कार्यकर्त्यांची बाजू घेणं बी कर्तव्य समजून त्याची घेतली असेल। आता मी त्याच्यावर कसं बोलू।